आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. नमस्कार. नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता आज जमा होणार. राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरी नमो शेतकरी महासन्मान निधी 2000 चा 8वा हप्ता आज जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेची सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जात आहे. नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी नमो शेतकरी योजना 8वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता सोडवण्याचे 2000 कोटी रुपये तुरंत केले आहे. ते पैसे आम्ही मोजक्या बँकेने या ठिकाणी पाठवण्याचं ठरवले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांचा यादी आहे 12 बँकांना देऊन टाकली आहे. मुख्यमंत्री ही सविस्तर माहिती सांगितली. तसेच नमो शेतकरी योजना हप्ता सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितले. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये 21 हप्त्याचे जमा झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँक आम्ही या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसानचे योजनेचे 21 हप्त्याचे 2000 रुपये बँक खात्यावर मिळाले असेल तर तुमचे आता नमो शेतकरी महासन्मान निधी 8वा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचे आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आले आहे हे तुम्ही नक्की पाहायचे आहे. शेतकरी बांधवांनो आज डबल खुशी होणार आहेत. वाटपाचा पहिला दिवस आहे तर आता 14 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या दिवशी 2000 नमो 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. सरकारने 2000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकेत सोडले आहे. मागच्या वेळी शेतकऱ्यांचे मोठा गैरसमज झाले होते कारण बँकेने लवकर पैसे खात्यावर सोडले नव्हते. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन किंवा लगेच नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. काही बँकेचे IFSC कोड नाही. तसेच अनेक छोट्या बँक मोठे विलीकरण झाले आहे त्यामुळे सरकारने फक्त 12 बँकेची यादी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडले झटपट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. तसेच अशा 12 बँकेची यादी सरकारने तयार केली आहेत आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्यांची यादी ठिकाणी दिले पाहायला मिळत आहे. यासाठी 2000 कोटी रुपये चेक बँक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहायला मिळत आहे. आजपासून सकाळ अनेक शेतकऱ्यांना बांधवांना नमोचे 2000 रुपये जमा झालेले आहेत. काही बँकची यादी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना बँक खात्यावर योग्य रीतीने पैसे लवकर जमा व्हावेत यासाठी कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, इंडियन बँक, ऑक्सिजन बँक, ISC बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ पोस्ट बँक ऑफ आणि ISC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या निवडणूक बँके यादी देण्यात आले आहे. या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जात आहे. आज वाटपाचा पहिला दिवस आहे. आता 14 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या दिवशी 2000 नमोचे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. सरकारने 2000 कोटी रुपये या 12 महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहेत. मागच्या वेळी शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँक लवकर पैसे खात्यावर सोडत नव्हते. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो आणि आपल्या PM मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.